जय विक्रम मित्रांनो, आता आमची पालखी 9 नोव्हेंबर 9वा वर्ष, आता 2025 मध्ये आता 9वा वर्ष आम्ही आता पालखीला निघू. आता चालू झाली आमची पालखीचे सर्व, आमचे सर्व गावातले सर्व जमले आमची पालखीवाले, तुम्ही पाहू शकता. 2025 एक आदईकरांची मानाची पालखी 2025 आमची पालखी बघू शकता तुम्ही. एक नंबर अशी पालखी बनवले. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता गावदेवी मंदिर आदई ते टाकादेवी महड फाटा वस्ती खंडाला घाट जेवण दुपारची आणि शंकर मंदिर खंडाला इथे आमची वस्ती असते. त्याच्यानंतर सकाळी आम्ही निघतो आणि दुपारी बैरीदेव म्हणजे मंदिर काल भरवनाथ देव आईचं माहेरघर. नंतर आपली पालखी बोलते एकविरेला. जय एकविरे. आता आम्ही निघालो मंदिराकडे, बायकोला घेऊन चाललो. जय एकविरे. हे तुम्हाला काय वाटतं पालखीबद्दल? काहीतरी बोला. चांगलं वाटतं रास. फुल एन्जॉय ना? उद्या सकाळची लवकर उठा. कितीला? आज नवीन काहीतरी केलेलं आहे आमच्या पोरांनी सर्वांनी. एकविरायला उद्या म्हणजे आपली पालखी आहे त्याची सजवले आणि काहीतरी उद्या काहीतरी नवीन करताय. काय म्हणाला आदेश तुम्ही? सरप्राईज असणार आणि ही जी थीम आहे ती उद्या सकाळी ठीक 7 वाजता ओपनिंग होणार आहे टीमची. आणि सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे कारण नक्कीच काय थीम असेल. हो नक्कीच नक्कीच, कारण की एवढं भारी आहे. मी आता बघितलं आहे पण नक्की तुम्हाला उद्या सकाळी रिव्ह्यू करून दाखवेन. आता तुम्ही सर्वांनी उद्या या आणि आमच्या पालखीची शोभा वाढवा. जय एकविरा. पालखीला दरवर्षी बनवण्या धमाका. जाम जल्लोष ना, फुल जल्लोष. आता वाटतंय का पालखीला काहीतरी जल्लोष आले. जोरदार जल्लोष पालखीचा. आई माझी पहिले मानाची सती शंकराची न माया तिची लाख मोलाची. आई एकवीरा 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 माऊली. आई एकवीरा 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 माऊली. माझी एकवीरा 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 माऊली. आई एकवीरा. गुड मॉर्निंग गाइज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय एकविरा. एकविरायचा उदय उदय. आता सकाळ झाली, लवकरच आता सुरुवात होईल आमच्या पालखीला. तुम्हाला थोड्या वेळात दाखवीनच काय चालू आहे काय राहते. आणि एक गोष्ट राहिली आहे की पालखीवरची जी आपल्याला थीम आहे ती दाखवण्यासाठी तुम्हाला थोड्या वेळात तुम्हाला दिसेलच कोणती थीम आहे ते. जय एकविरा. खूप छान प्रकारे अशी पालखी आपली सजवली आहे. मूर्ती आहे एकविरायची, गावदेवीची, ही आपली देवीची पादुके. थोड्या वेळात तुम्हाला समजेल कोणती थीम आहे ती. जय गावदेवी माऊली. गुड मॉर्निंग. आमची आता सकाळ झाली, आता लवकरच पालखीला दिसू आम्ही. आमचा पोऱ्या पण उठले, बायको पण उठली. गुड मॉर्निंग बाबू. गुड मॉर्निंग.
सरपंच आशुतोष शेळके. शेट पण आले. संतोष शेट कसं वाटतं पालखीला? एकदम झकास. जागेवरती आणि रांगोली काढायचा त्यांचा टॅलेंट बघूया आपण कसा आहे. आई माझी पहिले मानाची सती शंकराची न माया तिची लाख मोलाची. आई एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली. आई एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली. माझी एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली. आई एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली. गावची मानाची पालखी बघू शकता तुम्ही.
आदायकरांचा. आमची पालखी पोहोचली पनवेलला. आता आम्ही पोहोचलो पनवेलला. पालखी चालली आमची. आता आम्ही टाक्यावरती पोहोचलो आणि ही टाक्यावरची नदी. यंदा सुद्धा संदेश पाटील यांचा ज्योत. खूप खूप धन्यवाद. आमचे देवेंद्र पण बघा पिंट्या लय मेहनत करतात. काय बोलतात प्रमाणे कोणला मच्छिंद्र म्हात्रे आमचे मित्र परममित्र त्यांचा दिवशी आम्हाला ज्यूस असतो गुरु पालखीला. आमचे नादीर चलो फेमस ज्यूस वाले. कोणाला पाहिजे असेल ज्यूस तो ऑर्डर द्या. व्हिडिओ बनवते तू जात तरी माझी मागच्या वर्षी पण होती. पण गावचे आमचे मच्छिंद्र म्हात्रे त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला ज्यूस दिल्याबद्दल. मच्छिंद्र म्हात्रे हो मच्छिंद्र म्हात्रे धन्यवाद. किती झालं. खूप आता सुंदर असा ज्यूस भेटला. मस्त घ्यायला प्यायला बरा एक नंबर. नादरीचा ज्यूस म्हणजे नादच नाही करणार. पालखी आता आमची टाक्या देवीला पोचली. आता आमची पालखी निघाली. आता आमची पालखी निघाली महडला वस्तीला. आई माझी पहिले मानाची सती शंकराची न माया तिची लाख मोलाची. आता आम्ही इथं पाठीवा आलो. आता आम्ही इथं एनर्जीसाठी काय पाहता पाहता आम्ही आता इथं महडला पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. पाहता पाहता आम्ही आमच्या मुक्कामावर पोचलो महडला. पहिल्या दिवसाचा आमचा प्रवास सुखाचा झाला. आणि पहिल्या दिवसाचा आपला प्रवास कसा झाला तुम्हाला. एक नंबर लय मजा आली. पण मजा आली केली गेली तरी चालेल. रुतबा कमी नाही झाला. ओके तर बघूया आपली मंडळी काय चालू आहे. तिकडे जेवणाचं काम चालू आहे सर्व. तिकडे सर्विस आमचे सर पण आहेत. महडला पोचलो. आता जेवणाची चालू झाले. हे आमची पालखीची खरी. तुम्ही पाहू शकता कशी आमची व्यवस्थित नीटनेटके लाईन मध्ये सर्व जेवण घेतात. कसं जेवायला आजचा बोल. तुझे काय प्रत्येक येत नाही. दमले वाटतं बघा. हो जेवायला कसं आहे आजचा. खूप छान. आणि आजचा प्रवास कसा वाटला तुमचा. मस्त एकदम मजा आली का. ओके बबलू तुला. सकाळ झाली आता. आणि आमच्या आरती पण झाली. पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करू. जय किरण. हो सकाळ सर्वांना. शुभ सकाळ. मॉर्निंग शाळा लवकर आठवा. 7 वाजता शाळा आहे.
सकाळ झाली आमच्या जस्ट आरती झाली. आता थोड्या वेळात पुढचा प्रवास करायला सुरुवात करू. सर्वांना एकच सांगतो की आम्ही जसं येतो रात्री सर्वात पुढच्या वर्षी सर्वांनी या. मजा असते आमच्या पालखीला आणि आनंद घेण्यासाठी आणि एक पुण्याचं काम करण्यासाठी सर्वांनी यावे पुढच्या वर्षी. त्याच्यात तुला काय वाटतं का पालखीला सर्वांनी यायला पाहिजे का नको? हो नक्की सर्वांनी पालखी यायला पाहिजे आणि पालखीचा आनंद घ्यायला पाहिजे. मग काय बोलतं कशी आहे म्हणजे काय कालची एन्जॉयमेंट कशी होती तुमची? कालची अरेंजमेंट एकदम उत्कृष्ट होते आणि पहिल्या दिवसात जरी पल्ला जास्त असला तरी कसं होप्स मध्ये असतो माणूस. आणि खूप मस्त एकदम अरेंजमेंट छान. आणि आपलं जेवण वगैरे कसं होतं? जेवण अगदी अप्रतिम होतं. सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित होत्या ना? आणि झोपण्याची सोय वगैरे झोपायची सोय वगैरे कशी होती? सगळं व्यवस्थित अगदी कमिटीने चांगली सोय केलेली आहे आपली. ओके धन्यवाद. नाही सकाळ सकाळच्या कसं वाटतं? गुड मॉर्निंग. एकदम मस्त. सकाळी चहा झालेला चालू मित्रांनो. आत्ता पहिले आम्ही चहा घेऊ आणि थोड्या वेळात निघू. आता जरा आमच्या ज्येष्ठ लोकांना प्रश्न विचारतो. भाई कसं वाटलं चहा? चहा चांगला आहे. चहा एकदम मस्त. आणि थंडी कशी आहे? थंडी तरी आहे जास्त पण आहे एकदम थोडी आहे पण लोणावळ्याला भरपूर थंडी वाजन. आता जसं नॉर्मल आहे एकदम. असं आपण काय बोलता तुमचा काय विषय? जेवणाचा वगैरे काय एक नंबर. एकदम आमच्या आचारी म्हणजे तोडत ना आचार्यांना आमचे जुनं जाणतं आहेत पण एकदम खंबीर आहेत. तर त्यांचं खूप खूप धन्यवाद. आम्हाला चांगलं जेवण सर्व गोष्टी आम्हाला चांगल्या त्यांनी घातल्याबद्दल आणि सर्व नाव करतात की खूप खूप चांगलं सर्व काही होतं. प्रवास चालू झाला. पुढे खंडाला घाटाकडे आम्ही आता प्रवास करतोय. आता आमचा डेस्टिनेशन खंडाला घाट शंकर मंदिर. आता आम्ही जाऊ दुपारपर्यंत आम्ही शंकरबाच्या मंदिरापर्यंत जाऊ, नाश्ता करू. त्याच्यानंतर वरती घाटामध्ये आमचं जेवण असेल दुपारचा. तुम्हाला मी दाखवेन थोड्या वेळात. आणि त्याच्यानंतर मग पुढे खंडालामध्ये शंकर मंदिराजवळ आपली राहण्याची सोय आहे. जय इकडा पाहू शकता सकाळची कशी झाली आहे. क्लायमेट बघा एकदम भारी. करता आम्ही आता पोहोचलो खोपोळीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी.
आम्हाला लागलेला आहे घाट. आता आम्ही घाट चढायला लागलो खंडाल्याचा मस्तपैकी. आम्ही सर्वजण पोचलो आहोत खंडाल्याच्या घाटामध्ये. काय बोलणार आता घाटामध्ये चढताना तुला कसं वाटतंय? एकदम भारी. माझ्या इथं पालखीला. अरे मग आता भूक बीक लागली का नाही तुला? लागले नाश्ता करायची वरती. चालेल. चला मित्रांनो आता आम्ही पुढे चाललो आहोत. आता आम्हाला घाट लागला आहे. आता आम्ही पुढची जर्नी स्टार्ट करतोय घाटाची जर्नी. आता आम्ही खंडाला घाटामध्ये अर्ध्या रस्त्याला पोचलो म्हणजे मधीन पोचलो. नमला घर इकडे प्रवास चालू आहे. अजून अर्धा घाट चालल्या असते असती पुढं चालू आहे आता आमचा. अजून एक पालखी आहे आपली त्यांची आपली विठ्ठल रखुमाईची पालखी आहे. आळंदीला चालले. भरपूर पालख्या आल्यात. चालू आहे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. काय वाटतं तुम्हाला पालखीला? कसं वाटतं आता? आणि घाट चढताना कसं वाटतंय? पाय तर सर्वांचे दुखत आहेत पण मजा पण तेवढी येते कारण की आपली एकरायची पालखी पण आहे. विठ्ठलरायांची पालखी पण आपल्या सोबत आहे. एकदम म्हणजे वारकरी संप्रदाय सर्व आपल्याला पाहायला भेटतात. कसं वाटतं म्हणजे? अरे तू काय बोलशील? चांगलं एकदम मस्त ना. आता पुढं आपण भेटू शिंगरोबा देवाच्या मंदिरात लवकरच. आता आम्ही पोचलो शिंगरोबा देवाच्या मंदिराकडे. जस्ट आता पोचलो शिंगरोबा देवाच्या मंदिराकडे. आता दर्शन घेऊ देवाचा आणि पुढे शिंगरोबा देव महाराज की जय. शिंगरोबा महाराज की आता दर्शन घेतलं शिंगरोबा देवाचा. पालखी पण आपली स्वस्ताने पोचली. आतिश कसा वाटला घाटाचा प्रवास? मस्त वाटला. रिफ्रेश झालं. भरपूर लवकर आला तुम्ही. चालेल चालेल. पोरांचा नाश्ता चालू आहे सर्वांचा. सर्वांनी नाश्ता खायला या. मस्त वाटला. आता बघूया आपण आता नाश्ता करू. थोडं दाखव तुम्हाला काय नाश्ता आलाय. करू असा नाश्ता आहे. खूप छान लागतंय. आता घेतलं कांदा पोहे. एक बाईट घेतला. मस्त लागला. मस्त आहे म्हणून कसा लागला नाश्ता? एक नंबर. खूप छान. आणि घाटामध्ये आम्ही दमल्याच्या नंतर इथं शिंगरोबा देवलाच्या नंतर आल्याच्या नंतर आम्ही नाश्ता करतो इथे. आणि कांदा पोहे घरचा बनवलेला एकदम मस्त. घरचा तो घरचा एकदम स्वादिष्ट मस्त वाटतं. आणि आता भरपूर पालख्या आल्यात. आज चौकीजवळ म्हणजे जिथे आम्ही पहिले जेवण बनवायचो तिथं जागा फुल झाली. त्याच्यामुळं आज यंदा पोलीस चौकीच्या समोर घाटामध्ये जेवण बनवायचं आहे. बघूया आता पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवतोच कसं काय ते. जय पिरा या नाश्ता करायला. हॅलो गाजू. काय बोलतो? आता आम्ही खंडाला घाटामध्ये प्रवास करतोय. आता घाट लागला आम्हाला एक्सप्रेस हायवेचा. आता पुढे आम्ही खंडाला घाटामध्ये शंकर मंदिराचे ते वस्तीसाठी चाललो. इथे भावजा आमचा भावजा आमचे पाणीवाटे. हे पालखीचे पाणीवाटे. अध्यक्ष बघा. संतोष कसा वाटतं प्रवास पालखीचा? कसा झाला प्रवास? हा मग आता जो प्रवास करता करता कसा वाटला? थंड हवा आहे का काय? एकदम थंड हवा इथे.
मग आता मुक्काम आपला डायरेक्ट खंडालामध्ये खंडालामध्ये आपले शंकर मंदिर जाऊ बसते आपले दुसरे. मग तुम्हाला शर्तींची आठवण येते की नाही? शर्तींची खूप आठवण येतो आणि बैलाची खूप आठवण येते. आपला बैल घाटावर येणार बिरजा. बिरजा आता तो 2-3 दिवसांनी येणार आहे. मालक बोलत होता आपला. मग त्याला राहणार ना मग आल्यानंतर खूप मजा आल्यानंतर बैलाला आणायची खूप मस्त राहिलेली मला. बैल कधी येणार आहे? बैल आपला 15 तारखेपर्यंत बिरजा. 15 तारखेला. 15 काय काय नोव्हेंबर डिसेंबर काय बोलत कधी? 15 तारीख कधी? या 15 तारखेला नोव्हेंबरला. असा चालेल चालेल. आणि बुधवारचा मग काय तुम्हाला आता बुधवारी आपण इकडे पालखीला असणार बोललो. बुधवारचं नियोजनचं कसं काय? बुधवारी 15 आपला बैल शिवाबैल. शिवाबैल पालणार आहे. नाही आमच्या पालखीमध्ये आलेला श्वान आज 3 पायांचा आहे तो. आज खूप त्याला बघून असं वाईट वाटलं पण आपल्या पालखीला आला त्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे दरवर्षी आपल्या पालखीमध्ये येतो कोणताही आणि आपली 90-11 ती काय करायचे? 90-11 अजून नवीन आहे तिला नंतर घेऊन येणार एकविरायच्या भेटीला. नशी खराब होईल का माझ्या आणल्या पालखीला? फास्टॅग नाही रे बनवलेलं. आता आम्ही मंकी पॉइंटवर पोहोचलो खंडाला घाटामध्ये. थोड्याच वेळामध्ये आम्ही आमच्या जागेवरती पोचू. तुम्हाला आता दाखवतो खंडाला घाट आणि खोल दरी तुम्ही पाहू शकता. भरपूर अशी खोल दरी आहे. हा बघा बघा शेवटचा झेंडा आला. आता आम्ही खंडाला घाटामध्ये आमच्या शंकर मंदिराजवळ आम्ही आता पोहोचलो. आता बसले शेवटचा झेंडा एकदम मस्त. आमच्या पालखीची आहे का सर्व आल्याशिवाय आमचा लास्टचा झेंडा कधीच पुढे येत नाही. सर्वांना सोबत घेऊन येतो. आतमध्ये पालखी पोचली. पोरं वगैरे आता सर्व घेतली राहिली व्यवस्थित. चांगल्यांच्या बॅगा वगैरे घेतल्या. काय तर त्यांना इथं झोपलेत काय र छोट्या मंदिरात. बाई काय बिझी वाटत बाई. आचार्य आमचे जांबारी अप्पा जाऊ म्हणतो संध्याकाळचा. आज काय आहे मेनू अप्पा? आज काय मेनू आहे संध्याकाळचा? आज भेल पिठा आहे. मिक्स भाजी आहे. आज वरण मिक्स भाजी मस्त पैकी. पालखी बघून येते. भाई काय घेतले बनवायला? भाजी घेतली रे मिक्स भाजी. लय भारी लय भारी. वास तर जाम भारी येतंय. आज मस्त खायला मजा येईल. कसली कसली भाजी मिक्स आहे? सगळी मिक्स आहे. वाटाणे चवली चणा अजून मटकी अजून त्याने मिक्स काय काय केले? त्यात सर्व मसाले टाकले जातात. असं आहे का? आज खायला मजा येईल. आप्पा बघ कसं गाणं नसतंय. आप्पा तुमच्या हाताला लई चव हो. पोरा लई नाव करतात. लई चव स्वादिष्ट. आपली जुनी माणसं लईच भारी ना. बाईची पण जाम मेहनत चालू आहे. आता आलं आज काय आहे? मिरची भाजी. आज स्वादिष्ट एकदम मस्त मिरची भाजी. पच्ची आपलं काय मिरची भाजी बनवतो. टाक बघू.
स्वादिष्ट आज भजी, मिरची भजी. आता दाबून खाऊ. हा आता दाबून खाऊ. निलू काय आहे निलू? काहीतरी बोल. काय थंडी कशी आजची खंडाल्याची? तर खंडाल्यामध्ये भेटते दरवर्षीप्रमाणे, पण यावर्षी जरा जास्तच आहे. आता 2-3 दिवस झालं थंडी पडले आपली. जरा पावसाची मुलं कमी लेट झाली थंडी, पण इथं आता लई जाम थंडी वाजतं. आज एवढी थंडी थंडी गारडले मोठी बरोबर लय जरा गारडले. थंडीचं टेम्परेचर जास्त आहे. पण मस्त गोड गुलाबी थंडीच पाहिजे. गरमी मजा आहे. हीच मजा असतं पालखीला. आणि जे कोणी पालखीला येत नाही त्यांना एकच सांगतं का घरी बसण्यापेक्षा एकदा पालखीला 3 दिवस देवासाठी 3 दिवस घालवा. बघा मनमुक्त एकदम वाटतं. काही डोक्यावरचा कुठल्याही वाईट जाम मजा. काय निवेदा तू काय बोलता? कसं वाटतं म्हणजे मन मोकळं वाटतं का नाही? एकच नंबर मन मोकळा. म्हणजे देवीच्या 3 दिवसासाठी आम्ही जो टाइम काढतो, आम्ही काढत नाही, देवी आम्हाला बोलावतो. हो नक्की. तुमच्या आपले सगळे आपण जेवढी सर्व आहे ना देवीचा कार्यक्रम करतो, मेहनत करतो आणि ती स्वतःच आपल्याला बोलवतं आणि स्वतःहून सगळं काम होतं. पहिल्या वर्षी आलेलो तेव्हा आम्ही फक्त 14 पोरं होतो. 14 वर्ष. आता 215 आणि जवळपास पुढच्या वर्षी 300 आरपार होईल. 300 प्लस होण्याची शक्यता आहे आणि व्हायलाच पाहिजे. चालते. धन्यवाद. सर्व झोपली. आता आम्ही बाहेर झोपलो. बाकी आतमध्ये आहेत. बाकी सर्व आतमध्ये आहेत. आता आम्ही बाहेर झोपलो. आज मस्त जेवण वगैरे झाला आणि आज खंडाला घाटामध्ये आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये आज आमची वस्ती आहे. आम्ही आता खूप मस्त झोपतोय. गोड गुलाबी थंडी आणि त्याच्यामध्ये झोपण्याचा आनंद आणि पालखीमध्ये जो आनंद आहे तो खरंच कुठं भेटत नाही आणि तो आम्हाला अनुभवायला भेटतो. त्याच्यात आम्ही खूप खुश आहोत. आणि जे कोणी येत नसतील पालखीला आणि ज्यांची कोणची इच्छा असेल पुढच्या वर्षी लवकरच पालखीला या आणि आमच्या पालखीची शोभा वाढवा. जय एकविरा. आम्ही सर्वांना शुभरात्री. शुभ सकाळ. शुभ सकाळ मित्रांनो. आता सकाळ झाली. लवकरच आता पालखी पुढे नेण्याची चालू आहे. आता आरती होईल. अशीच कृपा असू दे. दर्शनाची गर्दी झाली बघी. आंबेकरांची मानाची पालखी. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तोभ्यं. हे आमचं लास्टचं पालखीचं लास्टचं झेंडेवालं. बिल्डर काय बोलता? तब्येत पाणी ओके ना? मजा आली का? प्रवासात कसं वाटला? प्रवासात खूप मजा आली. आणि काल रात्री कशी थंडी होती? थंडी होती पण मंडळाने चांगली सोय केली होती. बाकी सगळी सोय ओके ना आपली मंडळाची? मंडळाची सोय एकदम चांगली आहे म्हणून यावर्षी पोरं पण खूप आहेत. आणि माझं कसं वाटतं? चांगलंच वाटलं. अजून आपली पालखी वर्षानुवर्षी चालत राहावी एकविराची प्रार्थना. अरे वा बरोबर आहे. चालेल. की सगळी व्यवस्था असते व्यवस्थित. भांडी वगैरे धुवून विवून वगैरे स्वच्छ करतात आमची माणसं. आम्हाला आहेत सर्व काही स्वच्छ असं. थोड्या वेळेला तुम्हाला दिसेल सर्व साफसफाई कशी करतात. पूर्ण साफसफाई केली जाते आणि व्यवस्थित टापटिटका म्हणजे सर्व. आता तुम्ही पाहू शकाल भरपूर अशी इथे घाण कचरा बिचरा पडला आहे. पण तो आम्ही नंतर थोड्या वेळात आमची माणसं सर्व कामाला आहेत येऊन साफसफाई करतील.
दादांनी मजा आली. सकाळी सकाळी ब्लॅक टी मस्त पैकी बनवले. भंडारी चाय कसा चाय मच्छिंद्र? एक नंबर. थंडीत मस्त पैकी चहा बी पिता पोरा. इथं पण डबल काय बनवले आज? काय नाश्त्याला? शेंगदाणा फ्राय. म्हणजे आज नाश्त्याला कांदा पोहे वाटण. कांदा पोहे आहेत का? काय बोल? काय बोलतो तू? काय बोलतो? पटकन बोलतोय काहीतरी. चना कोळीवडा चना कोळीवडा घालायला का तू? पालखी निघाले आपली लोणावळ्याला बाहेर घरी एकरायच्या. थोड्या वेळा तर आम्ही तिथे बसू. जेवण आपलं तिथं असतं.
पदरान गमावले घे मना तू पदरान आता घे मना तू पदरान जस्ट आमची पालखी बैल देवाच्या इथेशी पोहोचली. श्रीकाल भैरव प्रसन्न आईच्या भावाला बाहेर घरी. काल भैरव देव महाराज की जय, गुरुदेव वस्ताद की जय. आम्ही बैलदेवाच्या मंदिराच्या इथं पोहोचलो. आता जेवणाचा सर्व कार्यक्रम चालू आहे. थोड्या वेळात दाखवतो मला आम्ही जेवण कसं बनवतात आणि काय बनवले जेवायला. कापाकापीचं काम चालू आहे. बघा काप्या मस्त भाजीची कापते आहे. जेवणाचं सगळं सामान वगैरे काढले बायकांचं चालू आहे. काय निवेदा आज जेवाल काय? आज वाटाणा आणि फरसबी एक नंबर. वरण भात भाजी. लसूण मार्के, लसूण मार्के. काय मार्के? लसूण मार्के, लसूण. अरे बाप. लसणावर म्हणजे आज आदेगावातल्या विठ्ठल रखुमाई मंदिरातली भाजी आहे. हे आमचे विठ्ठल रखुमाई मंदिरातले आचारी. आपा आज काय आपल्या देवळातली भाजी का? विठ्ठल रखुमाई मंदिर याच्यातले आपले आचारी यांची ती टेस्टी भाजी आज असणार आहे. आज मस्तपैकी खाऊ मंदिरातली भाजी, मंदिरातली भाजी. रामकृष्ण हरी. जय गिरा, जय श्री काल भैरवदेव महाराज की जय. भक्तांची लागले ना कमकमीत अशी भाजी. वाटाण्याची भाजी अशी कमकमीत. कशी ग्रेव्ही आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकलं खोबरा आणि मिक्सिंग अशी घातला ना अशी तरी असं आहे बघा. एकदम कडक स्वादिष्ट असं जेवण. आले वाटाणे भाजीमध्ये टाकला मस्त की अशी विठ्ठल रखुमाई मंदिर आदई ज्या मंदिरामध्ये आपली भाजी होते तशी भाजी आज बनवली आहे. एकदम स्वादिष्ट अशी भाजी. एकदम अशी कडक आपा एकदम कडक झाली पाहिजे देवळातली. एकच नंबर होणार. अनुभवच तेवढा आहे आमच्या काकांना. जवळपास 35-40 वर्ष ते आचार्याचं काम करतात. आणि गावात जेव्हा आपली एकादशी असतो ना मंदिरामध्ये तेव्हा पूर्ण गावकीचं जेवण हेच बनवतात. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला आणि चांगलं काम करा. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी बोला आणि चांगलं काम करा. रामकृष्ण हरी. जय गिरा. सती शंकराची न माया तिची लाख मोलाची. आई एक वीरा, एक वीरा, एक वीरा माऊली. आई
तर आपली पालखी निघाली एकविराईची. पायी शॉर्टकट शेतातून जाते. आता आम्ही बळदेवाच्या मंदिरात इथून निघालो. आता आम्ही पुढे एकविराईच्या मंदिराकडे चाललो. आता डायरेक्ट भेट होईल आईची. शॉर्टकट हा जुना रस्ता आहे. नेहमी पालख्या इथूनच जातात. यंदा पाऊस यंदा जास्त पडल्यामुळे शेतात थोडे ओळी आहेत. मागच्या वर्षी जरा सुकलेली होती. यंदा जरा पाणी आहे. तरी पण आमची काही पालखी थांबणार नाही. पालखी आमची चालत राहील. आणि किती पाणी असला तरी पण, किती चिखल असला तरी पण आम्ही पालखीवाले कधी थांबत नाही. आणि पालखी आमची जाणारच. अजून या रस्त्यातून जाणारच आईच्या भेटीला. आयलो आता शेतातून येऊन मस्तपैकी आता पार केला. आता थोड्या वेळात पोचू. आता पालखी पोचले आपली. मंदिर वेरगाव. पालखी पोचली. सगळी आपली आरती वगैरे झाली मस्तपैकी. आता आम्ही सर्व 5 वाटो बसलो. तशी शेवटची आईला भेटतो आणि पुढच्या वर्षी लवकर येतो आई माऊलीच्या भेटीला. 3 दर्शन घेऊन आई एकदा मित्र म्हणतात आजही पनवेल पुन्हा एकदा येणार पुढच्या वर्षी 2026 ला. जय गुरु. लवकरच आई माऊली सदैव पाठीशी राहा. कसं वाटलं तुम्हाला आज? मस्त वाटलं. एकदम मनासारखं झालं कार्यक्रम. एकदम मस्त. खजिनदार कसा वाटला आयोजन आपला सगळा? सचिव कसा वाटला कार्यक्रम आपला? मस्त मजा आली ना? उपसचिव काय बोलाल पालखीबद्दल? काय बोलाल? कसा वाटला आपला सगळा पोरांचा कार्यक्रम? आणि हा कार्यक्रम दरवर्षी असाच होईल जल्लोषमध्ये. मी पण पालखीचा उपाध्यक्ष आहे आणि फुल एन्जॉय केली आणि मस्तपैकी सर्व काही कार्यक्रम झाले आमचे पालखीचे व्यवस्थित. आणि यावर्षी 215 पोरं होती. पुढच्या वर्षी जास्त पोरं नेऊन ही म्हणजे पालखीचं बद्दल हे करतो. आणि पुढच्या वर्षी जल्लोषात पालखी नेऊ. आणि तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहू दे. सर्वांची साथ राहू दे. आणि ज्यांनी पालखीला जेवढी काही मदत केली त्यांच्या खूप आभार. आणि अशाच प्रकारे तुम्ही सदैव आमच्या पाठीशी उभे राहा आणि सदैव आमची मदत करत राहा पालखीची. जय एकविरा. तुम्हाला पण या एकविरा.
बेगीनशी चाललो कारल्याला पालखी दिसली रस्त्याला माझी एकविरा माऊलीची पूजेला बसण्यासाठी गोंधळ बसण्यासाठी जोडा आमचा आदायचा जोडा आता चालू आहे. कसं जोड आहे होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे गेलं तर क्रिकेट बत्ता बत्ता गेली